साथियों, आज आपण राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून बहुजन मुक्ती पार्टीच्या समर्थनार्थ विधानसभा निहाय परिवर्तन यात्रा काढलेली आहे आणि ती मुंबईपर्यंत जाणार आहे। आजच्या तारखेला ती यवतमाळ शहरामध्ये आलेली आहे। तेव्हा ही जी काही परिवर्तन यात्रा काढण्यात आलेली आहे, या अनुषंगाने बऱ्याचशा बाबी वेगवेगळ्या वक्त्यांच्या माध्यमातून आपल्या समोर आलेल्या आहेत। काही बाबी मी आपल्या समोर मांडू इच्छितो। पहिला मुद्दा, सर्वसाधारणपणे जे आमचे लोक आहेत ते कसा विचार करतात, एक काँग्रेसच्या विरोधामध्ये बीजेपी आहे आणि बीजेपीच्या विरोधामध्ये काँग्रेस आहे आणि हेच तुल्यबळ पक्ष आहेत, हेच प्रमुख पक्ष आहेत। यामध्ये पुन्हा एक विचार असा केला जातो, म्हणजे मतदार असा विचार करतात किंवा मतदारांना असा विचार करायला भाग पाडले जाते, जर आपण कुठल्या तिसऱ्या पक्षाच्या कॅन्डिडेटला मतदान दिलं, बीजेपी निवडून येऊ शकते। काँग्रेसला माझं मत देण्याची माझी इच्छा नाहीये, पण बीजेपी निवडून येते, मग बीजेपी निवडून येऊ नये म्हणून मी काँग्रेसला मतदान देतो। हे असं लोक, मतदार जे आहेत ते विचार करत राहतात। हा जो विचार आहे, हा विचार आम्ही जे SC ST OBC मायनॉरिटीचे 85% लोक आहोत, त्या 85% लोकांची 85% मतं आहेत, ती मतं त्याचं मूल्य शून्य करणारा विचार आहे। म्हणजे आपल्याला आपल्या महापुरुषांनी फार मोठा संघर्ष करून मतदानाचा अधिकार मिळवून दिला। अजूनही आपल्याला हे कळलेलं नाहीये की या अधिकाराचा उपयोग कसा करायला हवा। नाही, आम्ही जर समजा तिसऱ्या पक्षाला मतदान दिलं तर बीजेपी निवडून येतो। काँग्रेसचे लोक असा प्रचार प्रायव्हेट मध्ये लोकांमध्ये जाऊन करतात, आमच्या लोकांच्या डोक्यात घालतात, अरे ते तुम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या लोकांच्या मागे लागलेले आहात, पण त्यामुळे बीजेपी निवडून येणार आहे याचा विचार केला का तुम्ही? त्याने काही विचार केला नसतो। अरे मग तो काय म्हणतो, भोळे शंकर लोक आहेत ना आपले लोक, होतो काय? अरे याचा मी विचारच केला नाही की जर मी तिसऱ्या पक्षाला मतदान केलं, बीजेपी निवडून येते, ह्याचा मी विचारच केला नाही। आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये काँग्रेसचे लोक असं विचार टाकतात, आपले लोक तसा विचार करतात। मग आपल्या लोकांनी काय विचार करायला पाहिजे? काँग्रेस ब्राह्मणांचा पक्ष आहे, बीजेपी ब्राह्मणांचा पक्ष आहे, ह्या दोघांपैकी कोणीही निवडून आला
तर तो माझ्या बहुजन समाजाच्या हितसंबंधाच्या विरोधामध्ये काम करणार. मग माझा जो तिसरा पक्ष आहे तो निवडणुकीमध्ये जरी हारला आणि त्यामुळे जरी बीजेपी आली तो बामणाचाच आहे, बीजेपीच्या ऐवजी काँग्रेस आली तोही बामणाचाच पक्ष आहे. मग एक बामन जाऊन दुसरा बामन आला, दुसरा बामन जाऊन पहिला बामन आला, बामनच आला ना. आमचाच माणूस आला नाही. हा एक मुद्दा आपल्या लोकांनी विचार केला पाहिजे आणि तिसऱ्या पक्षाला महत्त्व दिलं पाहिजे. तिसरा पक्षाचा कॅन्डिडेट निवडणूक जर हारला, मग हारल्यानंतर चर्चा होते. काय होते? या तिसऱ्या पक्षाला इतके पर्सेंटेज मतं मिळालीत आणि त्यामुळे मी निवडणूक हारलो, काँग्रेसवाल्यांना असं वाटते. आणि मग ते पेपरामध्ये लिहून येते, ते बोलणं सुरू करतात, सांगणं सुरू करतात की बघा ह्यांच्यामुळे आम्ही हारलो. मग महत्वपूर्ण मुद्दा काय आहे? काँग्रेसचा पक्ष ब्राह्मणांचा, बीजेपीचा पक्ष ब्राह्मणांचा, मग तुमच्यापैकी कोणीही जरी तुम्ही निवडून आलात, आम्हाला काय फरक पडतंय? आम्ही असा विचार केला पाहिजे. आमचा माणूस, आमचा पक्ष निवडून आला पाहिजे. तो निवडणुकीत जरी हारला आणि त्याला 20% मतं पडाली, मी जवळजवळ समजा हारलेल्या माणसाचं उदाहरण घेऊन तुम्हाला समजावून सांगतो, 20% मतं पडालीत. मग ते काँग्रेसवाले विचार करतात या 20% लोकांच्या मुळे आम्ही निवडणूक हारलो. पण निवडणूक जिंकण्याची रणनीती काय आहे? आज तुम्हाला 20% मिळालेत, पुढच्या निवडणुकीमध्ये 25 कदाचित मिळतील आणि तिसऱ्या निवडणुकीमध्ये 30% मिळतील, चौथ्या निवडणुकीमध्ये 32-34 मिळतील, तुम्ही निवडून येणार. ट्रायंगल मध्ये तुम्हाला 32-34% मतं पडली, तुम्ही तुमचा कॅन्डिडेट निवडून येणार. म्हणजे तुम्हाला असा विचार केला पाहिजे, खास करून SC, ST, OBC मायनॉरिटीच्या लोकांनी, की आपला कॅन्डिडेट बीजेपी तर्फे निवडून आला आणि काँग्रेस तर्फे निवडून आला, हे दोनही पक्ष ब्राह्मणांचे पक्ष आहेत. तो माणूस जरी SC, ST, OBC मायनॉरिटीचा असला तरी त्यांचे पक्ष SC, ST, OBC मायनॉरिटीचे नाहीत, त्यांचे पक्ष ब्राह्मणांचे आहेत. त्यामुळे आमच्या SC, ST, OBC मायनॉरिटीच्या MLAला, MP ला विधानसभेमध्ये पक्षाच्या विरोधात जाऊन पक्ष बोलू द्यायला तयार होणार नाही. SC, ST, OBC मायनॉरिटीच्या लोकांच्या समर्थनामध्ये SC, ST, OBC मायनॉरिटीचे MLA, MP संसदेमध्ये, विधानसभेमध्ये बोलू शकणार नाहीत. मग कशासाठी पाठवायचे? कशासाठी पाठवायचे? मी एक वाईट शब्द ह्या लोकांसाठी वापरत असतो. हे जे SC, ST, OBC मायनॉरिटीचे लोक काँग्रेस तर्फे निवडून आलेत आणि बीजेपी तर्फे निवडून आलेत, तर यांच्यासाठी वाईट शब्द वापरत असतो. तो म्हणजे हे सर्व खस्सी झालेले लोक आहेत. खेळातला माणूस आहे मी, शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे देशी शब्द आहे. हे खस्सी झालेले लोक आहेत. त्यामुळे ह्यांचा काही उपयोगच नाही, हे लढूच शकत नाहीत. मग जर हे लढू शकत नाहीत तर त्यांना आमचा प्रतिनिधी म्हणून निवडण्यात काय अर्थ आहे? निश्चितपणे असा विचार केला पाहिजे. आपली ताकद वाढवली पाहिजे. आपल्या मतांचं जे झिरो मूल्य करण्यात आलेलं आहे, त्या झिरो मूल्याला जर 20% मतं पडली तर तुम्ही असं म्हणू शकता ही माझी ताकद आहे. आणि तुम्ही तो जो हारलेला कॅन्डिडेट आहे ना, त्याला
टेलिफोन करा. कांबळे साहेब, माझ्यावर फार अन्याय झालेला आहे. तो हरलेला जो कांबळे आहे ना, कांबळे साहेब, माझ्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. तुम्ही जरा पोलीस चौकीला टेलिफोन करा. मग तो कांबळे पोलीस चौकीला इन्स्पेक्टरला टेलिफोन करतो. इन्स्पेक्टर साहेब, मी कांबळे बोलतो. तो काय म्हणतो? हरलेला, मी कांबळे बोलतो. मग तो इन्स्पेक्टर ॲरोगंट असतो. कोण कांबळे रे? हे कोण कांबळे? ज्याला तिसऱ्या नंबरची मतं मिळाली आहेत तो कांबळे. सर सर, मी तुमचा आवाज ओळखू शकलो नाही. काल्पनिक गोष्टी नाही सांगून आलोय सर. लगेच तो काम, कोण रे? लगेच काम, सर मी तुमचा आवाज ओळखू शकलो नाही, कारण आम्हाला सर्वसाधारणपणे जिंकलेल्या माणसाचा आवाज ऐकायची सवय पडलेली असते. तुम्ही हरलेले आहात, त्यामुळे तुमचा आवाज काही रिझर्व डोक्यामध्ये राहिलेला नाहीये. व्यवहारिक गोष्ट सांगू लागलो तुम्हाला. मग तो इन्स्पेक्टर असा का विचार करतो? ज्याला 20% मतं पडलीत, पुढच्या वेळी जोर लावला तर आमदार बनते. तो असा विचार करताय, पुढच्या वेळेस जर या माणसाने थोडासा जर जोर लावला तर हा पुढच्या वेळेस आमदार बनल्याशिवाय राहत नाही. म्हणून आतापासून आपले रिलेशन त्याच्याबरोबर चांगले ठेवले पाहिजेत. प्रशासनामध्ये कसा विचार चालतो ही बाब मी तुम्हाला समजावून सांगून राहिलो. ही बाब आपण समजली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण आपली ताकद 85% लोकांपैकी, अरे तुम्ही फक्त 20% मतं दिलीत, फक्त 20% मतं दिलीत. पण असा प्रयोग जर केला तर ती माणसं तुम्हाला पोलीस चौकीमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये, तहसीलदार ऑफिसमध्ये, तुम्हाला बँकेमध्ये काय मदत लागते, काय अडचण येते, ती अडचण दुरुस्त करण्यासाठी ते तुम्हाला मदत देऊ शकतात आणि तुमची अडलेली कामं होऊ शकतात. दुसरा एक महत्वपूर्ण मुद्दा मी तुम्हाला सांगतो, तो फारच महत्वाचा आहे. तो काय? आमचे जे SC ST OBC चे जे लोक आहेत, मायनॉरिटीचे लोक आहेत, ते मतदार आहेत, ते काय विचार करतात? राजकारण फार वाईट असते हो. काय विचार करतात? राजकारण फार वाईट असते हो. मग पुन्हा तो काय म्हणतो? मी तर 100 फूट दूरच राहतो ह्यापासून. नको 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 राजकारण नको. मग त्यांना विचारा, साहेब अडचणीत आल्यानंतर तुम्ही कोणाकडे जाता? त्या आमदाराकडे जातो ना मी. ते आपल्या मतदारसंघातला जो आमदार निवडून आलेला आहे त्याच्याकडे जातो. मग तो माझं ऐकतो, त्याला सांगून मी माझे काम करतो. जे त्याच्याकडेच जातो. ज्याला तो काय म्हणतो? हे राजकारण फार वाईट आहे हो. हे माझ्यासारख्या सज्जन माणसं, याचा नालायक सज्जन जो आहे हा, याच्यासारखा नालायक सज्जन हे बिलकुल उपयोगाचा नाही. बाबासाहेब आंबेडकर सज्जन नव्हते का? शासन करती जमात बना, सज्जन नव्हते? त्यांच्या म्हणण्यानुसार ते सज्जन नव्हते. आणि हे जेवढे घटनेमध्ये अधिकार मिळालेत ते राजकीय क्षेत्रामध्ये राहून बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेत. राजकारण वाईट नसते, राजकारणामध्ये काही लोक वाईट असू शकतात. लक्षात घे, राजकारण ही एक व्यवस्था आहे लोकशाहीची. राजकीय पक्ष जे काही करतात त्याला राजकारण म्हटलं जाते. परंतु भारतीय नाही तर जगात जे पक्ष निवडणुका लढतात ती घटनात्मक व्यवस्था आहे, ती संवैधानिक व्यवस्था आहे. पक्ष बनवणे ही संवैधानिक आहे, पक्षाला मान्यता मिळवणे संवैधानिक आहे, निवडणुका पक्षाच्या माध्यमातून लढवणे संवैधानिक आहे. ते कसं का चुकीचं आहे? ते कसं वाईट आहे? व्यवस्थेचा भाग आहे, लक्षात घ्या.
तुम्ही जोपर्यंत राजकारण करणार नाही, निवडणुका लढणार नाही, पक्ष बनवणार नाही, तुम्ही कधीच शासनकर्ती जमात बनू शकत नाही. दुसरे बनतील पण तुम्ही नाही बनू शकत. तेव्हा लक्षात घ्या की राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या लोकांनी राजकारणाला वाईट म्हणण्याचा, राजकारणापासून आपण दूर राहतो असं म्हणण्याचा जो शहाणपणा आपल्यामधील काही शिकलेले लोक करतात, त्यांच्यासारखे नालायक लोक नाहीत. अशा नालायकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. कारण ते बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महापुरुषांच्या मौलिक विचारधारेच्या विरोधामध्ये आहेत. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे. जर आपण असं काम केलं तर निश्चितपणे आपल्याला राजकारणामध्ये, सत्ताकारणामध्ये आणि देशाच्या व्यवस्थेमध्ये जो बदल घडवून आणायचा आहे, तो बदल घडवून आणण्यासाठी आपण आपली मानसिकता तयार केली आहे असं म्हणता येते. तेव्हा अशी मानसिकता आपण बनवली पाहिजे. स्वतंत्र भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की निवडणुका निष्पक्ष झाल्या पाहिजेत. म्हणजे खऱ्या खुऱ्या लोकशाहीचं वैशिष्ट्य सांगताना त्यांनी सांगितलं की निवडणुका निष्पक्ष झाल्या पाहिजेत आणि निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असायला पाहिजे. तेव्हा 60च्या दशकामध्ये काँग्रेस एकटाच पक्ष होता. 70च्या दशकामध्ये काँग्रेस एकटाच पक्ष होता. त्या एक पक्षीय पद्धतीमुळे 72ला आणीबाणी आली. आणीबाणी हे घटनेच्या विरोधातील वाईट कृत्य होतं. म्हणजे बीजेपीचे लोक घटनेच्या विरोधात आहेत असं काँग्रेसचे लोक आमच्या लोकांची मतं ढापण्यासाठी, हायजॅक करण्यासाठी जे लोक असं बोलतात, त्यांनी घटनेच्या विरोधामध्ये इमर्जन्सी लागू केली होती. लक्षात घ्या, इमर्जन्सी ही घटनेच्या विरोधामध्ये लागू केली होती. म्हणून काँग्रेस पक्ष हा संविधानवादी पक्ष आहे आणि तो संविधानाला मानून काम करतो असं म्हणून जर आपण विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. कारण त्याचे पुरावे हे सिद्ध करतात की ते असे नाहीयेत. स्वतंत्र भारतामध्ये निष्पक्ष निवडणुका झाल्यात, माझा याच्यावर विश्वास नाही. स्वतंत्र भारतामध्ये एकही निवडणूक आता 2024ला, आता हे जे 2024 चालू ना, या संबंधामध्ये जो भाजपाचं सरकार बनलं त्या संबंधामध्ये जे आकडे विश्लेषणामध्ये समोर येत आहेत, 542 मतदारसंघामध्ये जी मतं टाकण्यात आलीत, जी मतं मोजण्यात आलीत, काही मतदारसंघामध्ये जेवढी मतं लोकांनी टाकलीत त्यापेक्षा कमी मोजलीत. म्हणजे भ्रष्टाचार. लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा सांगतो. याच्यावर संपूर्ण देशातील मीडिया काही बोलत नाही, पण हे आकडेवारी समोर आलेली आहे. काही मतदारसंघामध्ये जेवढी मतं लोकांनी टाकली तेवढी मतं मोजण्यात आलेली नाहीत. मोजली असती तर त्या ठिकाणी बीजेपीचे कॅन्डिडेट कदाचित निवडणूक हारले असते. दुसरा मुद्दा, काही ठिकाणी जास्त मोजण्यात आली. म्हणजे जर त्या एका ठिकाणी जर 100 मतं टाकण्यात आली असतील तर त्या ठिकाणी 120 मोजण्यात आली, जास्त मोजण्यात आली.
जास्त कशासाठी मोजण्यात आली? बीजेपीचे कॅन्डिडेट निवडून आणायचे. लक्षात घ्या, हे या निवडणुकीमध्ये झालंय. ह्याचे आकडे सोशल मीडियामध्ये पुराव्यासहित येत आहेत आणि जवळपास 542 मतदारसंघामध्ये 5 करोड मतांचा घोटाळा झालेला आहे. 5 करोड. या संबंधामध्ये फार मोठी ऍक्शन, राष्ट्रीय स्तरावर फार मोठी ऍक्शन लवकरच आम्ही घेणार आहोत आणि ते सर्व डाटा घोषित करणार. सर्व लोकांच्या समोर तो सर्व डाटा घोषित करणार, लोकांच्या समोर तो सर्व डाटा मांडणार आणि मग त्या आधारावर देशव्यापी ऍक्शन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या ठिकाणी किंवा अनेक ठिकाणी आम्ही लोक शासक वर्ग असा शब्द प्रयोग करत राहतो. म्हणजे कोण शासक वर्ग? म्हणजे कोण? शासक वर्ग म्हणजे ब्राह्मण. का? रुलिंग मध्ये तेच लोक असतात, अपोजिशन मध्येही तेच असतात. ही जी लोकशाही आहे बघा, हे लोकशाही साऱ्या जगामध्ये, भारतात नाही साऱ्या जगात 4 पिलरवर उभी आहे. 4 पिलर काय आहेत? पहिलं पिलर आहे राजकीय, म्हणजे संसद, पहिलं पिलर. दुसरं काय आहे? सचिवालय, सेक्रेटरी, IAS, IPS, IRS. पहिल्यामध्ये संसद आणि निवडून जाणारे सांसद. तिसरं काय आहे? ज्युडिशियरी, न्यायपालिका. चौथं काय आहे पिलर लोकशाहीचं? मीडिया. संपूर्ण जगातील लोकशाही ही 4 पिलरवर उभी आहे. 4ही पिलरवर ब्राह्मणांचा कब्जा आहे. म्हणजे रुलिंग मध्ये तेच आहेत आणि अपोजिशन मध्ये तेच आहेत. रुलिंग मध्ये तेच आहेत, अपोजिशन मध्ये तेच आहेत आणि हे कित्येक वर्षापासून आहेत. निवडणुका होतात, निवडणुकामध्ये पक्ष बदलला जातो, पण शासक वर्ग बदलला जात नाही. मूलभूत माहिती सांगतोय तुम्हाला. निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जागी बीजेपी येते, बीजेपीच्या जागी काँग्रेस येते, पण शासक वर्ग ब्राह्मण बदलत नाही. अरे पण निवडणुका तर बदलण्यासाठी होतात ना. किती लोकांना कळते हे जे सांगतोय? हे निवडणुका बदलण्यासाठी होतात, पण शासक वर्गामध्ये बदलच होत नाही. पक्षामध्ये बदल होतो, बीजेपीच्या जागी काँग्रेस येतो, काँग्रेसच्या जागी बीजेपी येतो, शासक वर्ग ब्राह्मण बदलत नाही. म्हणजे काँग्रेसचे ब्राह्मण, बीजेपीचे ब्राह्मण, त्यांचा आमच्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखाच दृष्टिकोन आहे. मग यापैकी कोणीही जर निर्णय घेण्याचा अधिकारामध्ये पोहोचलेत तर निर्णय घेत असताना ते त्यांची जी मानसिकता आहे ते लक्षात ठेवूनच निर्णय घेतात. आता घटना आपल्या समर्थनामध्ये आहे, SC ST OBC मायनॉरिटीच्या समर्थनामध्ये घटना आहे. इम्प्लिमेंटेशन होत नाही. ह्याचा कधी विचार केलाय की का होत नाही? ह्याचा कधी विचार केलाय का होत नाही? घटना जर आहे, घटनेनुसार हे लोक निवडून आले, पण घटनेमध्ये अशी व्यवस्था आहे, बहुमत मिळालेल्या पक्षाला आपला राज्य करण्याचा अधिकार आहे. मग ते निर्णय घेतात, आमच्या विरोधात निर्णय घेतात, त्याची एकही बातमी छापून येत नाही. त्यामुळे आपल्याला माहितीही होत नाही ते आपल्या विरोधात निर्णय घेऊन राहिलेत. आपल्या विरोधातील निर्णय वर्तमानपत्रामध्ये, मीडियामध्ये छापून काय येत नाही? मीडिया त्यांच्याच नियंत्रणात आहे. बनिया हा
त्या वृत्तपत्राचा मालक आहे, जसं जसं टाइम्स ऑफ इंडिया आहे, हिंदुस्तान आहे, त्याचा मालक कोण आहे? जैन बनिया. जैन बनिया. आणि त्याचा संपादक कोण आहे? ब्राह्मण. पत्रकार कोण आहेत? ब्राह्मण. म्हणजे हा जो मीडिया आहे हा ब्राह्मण बनिया गठबंधन आहे. एकटा ब्राह्मणच आपल्यासाठी सत्यानाशाचं कारण आहे. त्याच्यामध्ये पुन्हा बनिया जुडतो, म्हणजे ब्राह्मण आणि बनिया, बनिया आणि ब्राह्मण, मग दोघं मिळून आणखी जास्त आमच्या विरोधामध्ये काम करतो. हे संविधान असताना चालू आहे, हे लोकशाही असताना चालू आहे, आमचं 85% मत असताना चालू आहे. का चालू आहे? कारण आमचा कुठं पक्ष आहे, आमचं कुठं संघटन आहे, आमचं कुठं आंदोलन आहे. आमच्या मधला SC ST OBC मायनॉरिटी मधला जो मध्यम वर्ग आहे, मध्यम वर्ग म्हणजे कोण? जो शासकही नाही आणि मजूरही नाही. मध्यम वर्ग म्हणजे कोण? जो शासकही नाही आणि मजूरही नाही, नोकरी करते, 10 वाजता नोकरीला जाते, 6 वाजता घरी येते. म्हणजे आपल्याला काय घेणं नाही, आपलं चाललं ना, आपल्याला काय घेणं नाही. मग हा जो SC ST OBC मायनॉरिटी मधला जो मध्यम वर्ग आहे तो काही समाजाच्या बाबतीमध्ये विचार करतो असं काही दिसत नाही. हे पहिल्यांदा कांशीरामजींनी या शिकल्या सवरलेल्या लोकांचं बामसेप संघटन बनवलं आणि त्यांना सांगितलं की बामसेप तुमच्यासाठी काहीच करणार नाही. जे बामसेप मध्ये काम करतील SC ST OBC मायनॉरिटीचे कर्मचारी तुमच्यासाठी काहीच करणार नाही. निताली कांशीरामजींना विचारलं का? तुमचा प्रश्न सुटला. तुमचा प्रश्न सुटला, तुमच्यासाठी करण्याची काय गोष्ट आहे? तुम्ही ज्या समाजामधून कर्मचारी झालात त्या समाजाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही चळवळ उभी केली पाहिजे. कारण चळवळ उभी करण्यासाठी बुद्धी, पैसा, हुनर, समय आणि श्रम ही 5 साधनं तुमच्या जवळ आहेत. तुम्ही जर पुढाकार घेतला तर ही चळवळ उभी होते. आणि ही चळवळ कांशीरामजींनी आपल्या मधला जो मध्यम वर्ग आहे त्याच्या मदतीनं उभी केली. म्हणजे कुठलीही चळवळ उभं करण्यासाठी बुद्धी, पैसा, हुनर, समय, श्रम हे इतकी साधनं लागतात. कुठल्याच प्रकारचं साधन नसताना आमचा जो सामान्य माणूस आहे त्याच्याजवळ कुठलीच साधनं नाहीत. त्यांना देशामध्ये काय चाललं हे सुद्धा कळत नाही. त्यांच्यामधील जो शिकल्या सवरलेला वर्ग आहे त्यांना कळतो, तो ह्यावर विचार करायला तयार नाही. मग त्यांना सांगणार कोण? त्यांना जागृत कोण करणार? त्यांचं संघटन कोण बांधणार? त्यांची संघटित शक्ती कोण निर्माण करणार? आणि संघटित शक्तीशिवाय जगामध्ये बदल होऊ शकतो असं कोण म्हणू शकतो? असं तर शक्यच नाही. संघटित शक्ती शिवाय कुठलंही परिवर्तन शक्य नाही. संघटित शक्ती लागते, त्याचा उपयोग और प्रयोग करावा लागतो, ऍक्शन करावी लागते आणि जोखीम पत्करून ते काम करावं लागते. तेव्हा समाजामध्ये बदल होतो. आम्ही 13% रोस्टरचा मुद्दा जेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले तेव्हा RSSने 13 पॉइंट रोस्टरचा मुद्दा लागू करण्याचा निर्णय घेतला. भारत बंद केले. भारत बंद मोठ्या प्रमाणामध्ये झालंय. तेव्हापासून 13 पॉइंट रोस्टर लागू करण्याचा अट्टहास बीजेपीच्या लोकांनी केला नाही. हे कसं झालंय? हे संघटित शक्तीच्या बळावर झालंय. आमच्या समाजातले काही लोक असं विचारत राहतात, शिकले लोक, अरे ते भामसेपचे लोक काय करतात? ते भामसेपचे लोक काय करतात? ते 2-4 महिने झाले की चंदा मागायला येतात. 2-4 महिने झाले चंदा मागायला येतात. तुझ्या बापाचा पैसा मागतो की बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन मिळून दिलं म्हणून त्याच्यातला मागतो? तुझ्या बापाचा नाही मागत,
समाजानं पहिल्यांदा उपकार केलेत, त्या उपकाराच्या बदल्यात 5% म्हणजे रुपयामध्ये 5 पैसे ज्या झाले का? एवढी नालायक लोक आहेत शिकले, रुपयात 5 पैसे द्याल तर नाही. या नालायकीची सोला लिमिट असायला पाहिजे. नालायकीची लिमिट असायला पाहिजे. अरे तुम्ही ह्या सामान्य लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा दिला, त्यांनी चळवळ उभी केली, त्या चळवळीमुळे त्यांना घटना लिहिण्याचा अधिकार मिळाला, त्यामुळे त्यांनी घटनेमध्ये रिझर्वेशनची व्यवस्था केली, प्रमोशनची व्यवस्था केली, म्हणून तुम्हाला नोकरी मिळाली. ते काय म्हणतात? आम्ही शिकलो, आम्ही परीक्षा दिली, आम्ही पास झालो असं म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे काल्पनिक नाही सांगत तुम्हाला. आम्ही शिकलो, आम्ही परीक्षा दिली, आम्ही पास झालो, एवढी मेहनत घेतली त्याच्यामुळे झालंय, आपोआप झालं नाही. मग आमचं काय म्हणणं आहे? तुझा बाप का नाही झाला? आमचं काय म्हणणं आहे? तुझा बा का नाही झाला? तुझ्या बाबाचा बा का नाही झाला? त्याचं काय उत्तर नाही त्याच्याकडं. त्याचं उत्तर आमच्याकडे आहे की तुझा बाप यासाठी झाला नाही की त्यावेळेस घटना लागू झाली नव्हती, म्हणून तुझा बा झाला नाही. तुझा आजा जो आहे त्यावेळेस घटना लागू झाली नव्हती म्हणून तो झाला नाही. तुझ्या वेळेस घटना लागू झाली आणि म्हणून तू झाला. म्हणजे तू फार बुद्धिमान आहे वगैरे वगैरे, म्हणून तुला नोकरी मिळाली नाही, रिझर्वेशन मध्ये मिळाली. हे लक्षात घ्या. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन दिली, मेरिट मध्ये आलात आणि मेरिट मध्ये आल्यामुळे आम्ही नोकरी मिळवली नाही, रिझर्वेशन मध्ये मिळवली. लक्षात घ्या. तेव्हा हे यासाठी मी सांगून राहिलो की आपल्याला पे बॅक टू सोसायटी म्हणजे समाजाचे आपल्यावर ऋण आहेत, समाजाचे आपल्यावर उपकार आहेत, त्या उपकारामधून आपल्याला ह्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला 50,000 60,000 बाबू लोकांना पगार आहे की नाही? बरं, हा जर समजा सालगडी झाला असता, आता मी गावातला माणूस आहे, गावामध्ये सालगडी नावाचा प्रकार आहे आणि त्याचे काय 8 तासाचे वेळ नाही आहे, तो बांधलो असतो. 1000 1200 2000 3000 मध्ये नेपटवून टाकतात की नाही? मग तुम्ही या रिझर्वेशन मध्ये नोकरी मिळवण्याच्या ऐवजी सालगडी झाला असता तर फार वाट्याला दुःख आलं असतं. म्हणून मला असं म्हणायचं आहे की या परिस्थितीमध्ये पुन्हा अशी परिस्थिती येऊ नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आम्ही रात्रंदिवस, आता माझं वय 67 वर्षाचं झालं, मी 18 वर्ष 4 महिन्याची माझं वय होतं तेव्हापासून काम करून राहिलो आणि जवळपास 48 ते 49 वर्ष झालेत. इतक्या वर्षापासून काम करून राहिलो. या ठिकाणी बरेचशा लोकांची चेहरे बघितल्यानंतर मला असं वाटते ते पैदा पण झाले नव्हते जितक्या वर्षापासून मी काम करतो. म्हणजे 48-49 वर्षापासून मी काम करतो. मग असे अनेक लोक या ठिकाणी मी बघतो ज्यांचं 48 वय नाही आहे, म्हणजे ते पैदा झाले नव्हते. तेव्हापासून मी हे काम करून राहिलो. आणि कशासाठी? माझी नोकरी होती सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, ती नोकरी सोडून मी हे काम करून राहिलो. मी सोडून दिली नोकरी. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब होता मला, ती नोकरी सोडून मी 24 तास हे काम करतो आणि समाजासाठी करतो. मग काय असं म्हणत नाही की मी समाजावर उपकार करण्यासाठी करतो. मी काय म्हणतो, समाजाचा माझ्यावर उपकार आहे, या उपकारातून उरून होण्यासाठी माझ्यावर जे समाजानं उपकार केला म्हणून मला शिक्षणाचा अधिकार मिळाला, त्यामधून मला नोकरी मिळाली, रिझर्वेशन मिळालं आणि मी स्थिर स्थावर होऊ शकलो, म्हणून मी समाजाचा विचार केला पाहिजे असा विचार करून मी राजीनामा दिला. 7 वर्षपर्यंत जेव्हा मी नोकरी केली, पहिल्याच दिवशी मी जेव्हा जॉईन झाल्यानंतर माझ्या
विभागातील एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी मला एका सेक्शन मध्ये पाठवलं. त्या सेक्शनचा सुपरवायझर आदिवासी होता. त्यांनी मला एका शेड्यूल कास्टच्या सिनियर मोस्ट कर्मचाऱ्याकडे 6 महिन्याचं ट्रेनिंग द्यायला त्याच ठिकाणी त्याच्या सेक्शन मध्ये पाठवलं. तो काय करायचा, तो सिनियर मोस्ट होता, दुसऱ्या नंबरचा कर्मचारी, तो 6 वाजेपर्यंत माझ्याकडून डिपार्टमेंटचं काम करून घ्यायचा आणि 6 वाजताच्या नंतर बामसेपच्या मीटिंगला घेऊन जायच्या. यायला माझं 2-2 ट्रेनिंग व्हायचं. पहिल्याच दिवशी मला बामसेपच्या मीटिंगला घेऊन गेलाय. आणि मग त्यांचं मी म्हणणं ऐकलंय. मला बरं वाटलं. पहिल्याच दिवशी बरं वाटलं. बरं वाटल्यानंतर मी दररोज मीटिंगला जाणं सुरू केलं. आणि जो घेऊन गेला होता तो दररोज यायला तयार नव्हता. मी दररोज जाणं सुरू केलंय. आणि मग मी नोकरी सोडून जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा आता त्याला मीच मार्गदर्शन करतो. कारण तुम्ही किती वेळ, किती बुद्धी, किती इन्व्हॉल्वमेंट तुम्ही करता त्याच्यावर तुमची योग्यता विकसित होणं अवलंबून असते. म्हणून मी अशा पद्धतीनं काम केलं की 2000 या वर्षी मला राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आलं. 24 वर्षापासून मी याचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. 13 स्टेट आणि 140 जिल्ह्यामध्ये बामसेफ होतं. आता 625 जिल्ह्यात आणि 32 राज्यामध्ये पोहोचवलं. 625 जिल्ह्यात आणि 32 राज्यात आणि 1.5 लाख गावांमध्ये पोहोचवलं. एवढं मोठं संघटन, एवढी मोठी संघटित शक्ती निर्माण केली. येत्या 2030 पर्यंत योजनाबद्ध पद्धतीने आम्ही काम करत आहोत. त्यानुसार 6 लाख गावामध्ये हे आंदोलन पोहोचवण्याची आमची योजना आहे. आणि जेव्हा 6 लाख गावामध्ये हे आंदोलन पोहोचेल तेव्हा राष्ट्रव्यापी आंदोलन होईल. आणि हे आंदोलनच राहणार नाही तर ते जनआंदोलनामध्ये रूपांतरित होईल. गांधीजींनी 9 ऑगस्ट 1942 ला इंग्रजाच्या विरोधामध्ये क्विट इंडिया मुवमेंट सुरू केली होती, भारत छोडो. तशाच पद्धतीने आपल्याला ब्राह्मणांच्या विरोधामध्ये भारत छोडो नावाचं दुसरं आंदोलन उभं करायचं आहे. ते म्हणजे कसं, ब्राह्मणाला म्हणायचं तुम्ही केंद्रीय सत्तेवर काबीजात सोडा, केंद्रीय सत्तेवर काबीजात सोडा, तुम्ही प्रशासनिक सत्तेवर काबीजात सोडा, तुम्ही ज्युडिशियरीवर काबीजात सोडा, तुम्ही मीडियावर काबीजात सोडा. आणि हे 4 ठिकाणावरून त्यांना सोडायला सांगणे आणि त्यांना सोडायला मजबूर करण्यासाठी 6 लाख गावातलं आंदोलन जर आपण सुरू केलं तर त्यांच्या जीविताचं रक्षण धोक्यात येईल. आणि मग आपण जे म्हणू ते त्यांना करावं लागेल. आपण त्यांना असं म्हणू तुमची संख्या 3.5% आहे, आम्ही तुम्हाला 4.25% रिझर्वेशन द्यायला तयार आहोत. थोडस म्हणजे आम्ही थोडे दयाळू लोक आहोत. जास्त देऊ म्हणजे 0.5% आम्ही जास्त देऊ. लोकसंख्येच्या प्रमाणात अधिकार देणं कायदेशीर आहे, पण आम्ही 0.5% जास्त देऊ, आमच्या वाट्यातलं देऊन टाकू थोडस. असं करता येऊ शकते. जो शासनकर्ता असतो, जो शास्ता वर्ग असतो, जो राज्यकर्ता वर्ग असतो, तो असे निर्णय घेऊ शकतो. तशा पद्धतीचा शास्ता वर्ग होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आपल्याला काही अधिकार मिळणं आवश्यक होते. हा शासक वर्ग बनण्यासाठी आपल्याला मतदानाचा अधिकार मिळणं आवश्यक होता. तो बाबासाहेबांनी मिळवून दिला. काही देशांमध्ये मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी आंदोलनं करावी लागलीत. किती लोकांना हे माहीत आहे की इंग्लंडमध्ये महिलांनी मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आंदोलन केलंय. आंदोलन केल्यानंतर महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. पण 26 जानेवारी 1950 ला बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, लागू केली, त्या घटनेमध्ये स्त्री आणि पुरुष
या दोनही व्यक्तींना 21 वर्ष फक्त त्यांचं वय असणं आवश्यक आहे. ते शिकलेल्या महिला पुरुष असणं आवश्यक नाही. त्यांच्याजवळ संपत्ती असणं आवश्यक नाही. त्यांनी टॅक्स पेयर असणं आवश्यक नाही. त्यांनी फक्त 21 वर्षाचं व्हायला पाहिजे आणि 21 वर्षाचं होण्यासाठी पैदा व्हायला पाहिजे. पैदा होऊन 21 वर्षाचा झाला पाहिजे. तो शाळेत गेला नाही गेला तरी चालेल. असा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेमध्ये दिला आणि त्या मतदानाच्या अधिकारामुळे शास्ता वर्ग बनता येतो. रिझर्वेशनमुळे नोकरी मिळते. रिझर्वेशनमुळे नोकरी मिळते. मग अधिकारी आदेश देतो तसं करावं लागते नोकरी करण्याला. पण आपल्या लोकांना नोकरीच फार मोठी वाटते. पण बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा जो अधिकार दिला त्या अधिकाराचा विवेकशील पद्धतीनं उपयोग केला तर आपण शास्ता वर्ग बनू शकतो. काल्पनिक गोष्टी नाही. कांशीरामजी असं लोकांना सांगायचे. कांशीरामजी लोकांना असं सांगायचे आपण शासक वर्ग बनू शकतो. लोक हसायचे. लोक कांशीरामजीच्या ह्या म्हणण्यावर हसायचे. मग कांशीरामजी त्यांना विचारायचे का हसला. मग ते म्हणायचे असं थोडीच होऊ शकते. असं थोडी होऊ शकते. तुम्ही म्हणता ठीक आहे आम्ही ऐकून घेतो ठीक आहे पण असं होऊ शकत नाही. मग कांशीरामजींनी निर्णय घेतला भारतात सोडा एका राज्यामध्ये करून दाखवावं लागेल आपल्या लोकांना. ते आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये अडकलेलं आहे. काय अडकलेलं आहे. होऊ शकत नाही. ते मराठीमध्ये सांगायचे. नागपूरच्या भाषणात आहे. महाराष्ट्रातले लोक कसा विचार करतात ते त्यांच्या भाषणात सांगायचे. रेकॉर्ड मध्ये माझ्याजवळ आहे अवेलेबल. ते पंजाबी भाषा बोलणार, हिंदी त्यांना येत नव्हती. ते मराठीमध्ये एक शब्द वापरायचे. महाराष्ट्रातील लोक काय म्हणतात होऊ शकत नाही असं त्यांच्या भाषणामध्ये अवेलेबल आहे. ते काय म्हणायचे नाही होऊ शकत नाही. म्हणून मग कांशीरामजींनी निर्णय घेतला कुठल्या तरी एका राज्यामध्ये आपल्याला करून दाखवावं लागेल आणि करून दाखवलं तर मग आपल्या लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये जो नकारात्मक भाव आहे त्यामध्ये बदल होईल. मग त्यांनी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री मायावतीला बनवून दाखवलं आणि बनवल्यानंतर मुंबईला आलेत. मग लोकांना समजून सांगू लागलेत. मग आपले लोक काय म्हणालेत नाही ठीक आहे उत्तर प्रदेशामध्ये होऊ शकते बाकी ठिकाणी नाही होऊ शकत. म्हणजे जी नकारात्मक जे थिंकिंग आहे त्याचे रिझल्ट नेहमी नकारात्मक येतात. पॉझिटिव्ह थिंकिंगचेच रिझल्ट पॉझिटिव्ह येतात. तेव्हा आपण बदल घडवून आणण्याचा पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. सकारात्मक विचार केला पाहिजे तर आपण बदल घडवून आणू शकतो. या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे. आपण माझं म्हणणं ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.